वर्षामध्ये 3.5 मुहूर्त येतात आणि या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी केलेलं जे कर्म आहे आणि त्यापासून मिळणारं फळ हे अक्षय असतं. भगवंताचं आपण नामस्मरण केलं तर त्यापासून मिळणारं जे पुण्य आहे ते अक्षय असतं. जसं आपण कर्म करू, पुण्य केलं तर पुण्य कर्म आणि पाप केलं तर त्यापासून मिळणारं पाप हे सुद्धा अक्षय असतं. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण दान केलं तर त्याच्यापासून मिळणारं फळ सुद्धा अक्षय असतं. एखादं आपण काम चालू केलं तर ते काम पूर्तत्वात जातं. कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही, असा हा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. तर मित्रांनो, सुंदर अशी रहस्यमय माहिती आपण ऐकणार आहोत. फक्त जीवनातला थोडासा वेळ द्या. की अक्षय तृतीयाला अक्षय तृतीया का म्हणतात आणि असं या दिवशी घडलं तरी काय, की या दिवशी जे कर्म आपण करतो त्यापासून मिळणारं फळ अक्षय असतं. असं काय घडलं ते जाणण्यासाठी हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत आपण पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. कारण हे शब्द तुमच्या हाताने जर लिहिले गेले तरी सुद्धा तुम्हाला मिळणारं फळ हे अक्षय असणार, बिलकुल शंका नाही. मित्रांनो, चला वेळ न दौडता या अक्षय तृतीयाचं महत्त्व अगदी थोडक्यात जाणूया. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण प्रथम पाहणार आहोत की अक्षय तृतीया का बरं म्हणतो आपण. तर मित्रांनो, आपला हिंदू नववर्षातील हा दुसरा महिना वैशाख, आणि या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील जी तृतीया आहे तिलाच आपण अक्षय तृतीया असं म्हणतो. आणि हाच तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक. आणि या दिवशी घडलं काय ते पहा, की त्याच्यामुळं पुण्य हे अक्षय असतं, कधीही न संपणारं. तर मित्रांनो, या दिवशी सूर्य उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत असतो आणि चंद्र सुद्धा याच दिवशी उच्च राशीमध्ये म्हणजेच वृषभ राशीत असतो. सूर्य आणि चंद्र हे दोघेही उच्च राशीत असतात आणि त्यामुळं सूर्य आणि चंद्र या दोघांच्या कृपेने मिळणारं फळ हे अक्षय असतं बघा. आणि अक्षयच होतं. अक्षयाचा अर्थ त्याचा कधीच क्षय होत नाही, कधीच त्याचा नाश होत नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपण अक्षय तृतीया म्हणतो या दिवसाला. आणि त्यामुळंच मानलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काम करतो त्याचा परिणाम हा अक्षय असतो बघा. जसं आपण काम करू तसा परिणाम, परंतु तो अक्षय असतो. आणि मित्रांनो, असंही म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी परशुरामांचा जन्म झाला अखंड विश्वाच्या कल्याणासाठी. आणि याच दिवशी अखंड विश्वाचा मालक भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी नरनारायण अवतार या दिवशी बघा देवांनी अवतार घेतले अखंड विश्वाच्या कल्याणासाठी. त्यामुळे हा दिवस फार महत्त्वाचा आहे. आणि अजून बघा या दिवशी काय काय घडतं. मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या दिवसापासून भगवान शिवशंकर म्हणजेच बद्रीनाथ आणि या बद्रीनाथां मंदिराचं जे कपाट आहे, दरवाजा, तो अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा खोलला जातो. अक्षय तृतीयाच्या दिवशी. आणि अजून एक घटना आपण पाहणार आहोत. मित्रांनो, वर्षातून केवळ एकदाच वृंदावनामध्ये भगवान बाके बिहारी यांच्या चरणाचं आपल्याला दर्शन होतं बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी, केवळ याच दिवशी. आणि बाकी वर्षभर त्यांचे चरण हे झाकलेले असतात. इतका हा दिवस महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी मूल्यवान वस्तूंची आपण खरेदी केली पाहिजे, परंतु काळ फार भयंकर आहे बघा. महागाई एवढी वाढली की गरिबानं सोनं घ्यावं तरी कसं. सांगणारे सांगतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं घ्यावं, परंतु आज गरीब सोनं घेऊच शकत नाही. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा उपाय या दिवशी म्हणजे दान करावं. आणि या दानापासून मिळणारं तुम्हाला पुण्य हे अक्षय बघा, कधीच न संपणारं. मित्रांनो, ज्याच्या त्याच्या औपतीप्रमाणे ह्या गोष्टी करायच्या असतात. गरजवंताला एखादा बिस्किटचा पुडा पार्लेचा तुम्ही दिला ना, त्याच्या मुखातून येणारा आशीर्वाद आणि ते मिळणारं पुण्य तुमच्यासाठी अक्षय असेल बघा. गरजवंताला जेवढं करता येईल तेवढं आपण त्या दिवशी नक्की दान करा. बिस्किटचा पुडा तरी, काही देता येईल ती द्या वस्तू, परंतु द्यायची कोणाला ती गरजवंताला. 84 लाख योनीमध्ये तुम्ही जरी जन्म घेतला, परत त्या माणसाचा जन्म घेण्यासाठी लागतोय आणि तोपर्यंत लक्षात घ्या ते तुमचं पुण्य अक्षय राहणार आहे. म्हणून मित्रांनो, अक्षय तृतीयाचा दिवस फार महत्त्वाचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमः शिवाय. जो तुमचा देव आहे भक्तीतला, त्या देवाचं तुम्ही नामस्मरण या दिवशी करा बघा. कामातून राम राम राम.
तुमच्या देवाचं तुम्ही नामस्मरण या दिवशी करा आणि लक्षात घ्या, विश्वासानं करा आणि त्या दिवशी त्याच्यापासून मिळणारं पुण्य हे अक्षय बघा, कधीच संपणार नाही पुण्य. तुम्ही करून तर पहा अक्षय तृतीयाला, आणि या दिवशी तुम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होऊन जा बघा, विश्वासानं. कारण ज्या ठिकाणी विश्वास असतो ना, त्या ठिकाणी इच्छाशक्ती निर्माणच होते आणि शक्ती ही तुम्हाला निश्चित मिळते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सोपा उपाय भगवंताचं नामस्मरण. मित्रांनो, सुंदर अशी ही छोटीशी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.